नमस्कार. मकर संक्रांतीसाठी अर्जुन कुसुमताईच्या चाळीमध्ये आलेला असतो. अर्जुन आणि सायली दोघंही पतंग उडवत असतात. त्याच वेळेला मधुभाऊ तिथे येतात आणि अर्जुनला बोलतात, आता बस झालं आणि सायली, तू चल, आता पतंग उडवणं बंद कर. तेवढ्यात मात्र अर्जुन सायली जवळ जातो आणि सायलीला बोलतो, मिसेस सायली, मधुभाऊंना सांगा, आता जरी आपण वेगवेगळे पतंग उडवत असलो तरी सुद्धा पुढच्या वर्षी दोघही सोबत पतंग उडवू. आणि लगेच तो तिळगुळाचा लाडू मधुभाऊंच्या समोर धरतो आणि मधुभाऊंना बोलतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा मात्र मधुभाऊंना राग येतो आणि तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि प्रियाने खूपच मोठा धिंगाणा घातलेला असतो. प्रिया मोठ्याने बोलते, अर्जुन, लाज नाही का वाटत तुला? आणि काय हो मधुभाऊ, स्वतःला स्वाभिमानच नाही की स्वाभिमान स्वतःचा सगळा विसरून गेलाय? बोला ना. तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात, बस झालं, तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? तेव्हा मात्र लगेच मधुभाऊ असं बोलल्यावर प्रिया म्हणते, ए म्हाताऱ्या, जास्त शहाणपणा करू नकोस, कोण समजतोस कोण तू स्वतःला? तेव्हा कुसुमताई प्रियाचं रेकॉर्डिंग करत असते. त्याच वेळेला लगेच प्रिया म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव मधुभाऊ, तू जेवढा स्वतःला शाणा समजतोस ना तेवढा तू नाहीस. अरे तुझ्या या लेकीने काय दिवे लावले बघितलंस ना? अरे तिची काय लायकी आहे दिसली ना तुला? तरी सुद्धा तुला असंच दाखवायचं आहे का अजून? अरे जरा विचार कर, विचार. तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात, त्याचा विचार तू नको करूस, तो काय विचार करायचा ते मी बघेनच, पण तू मात्र शांत बस आणि इथून प्लीज निघून जा. त्याच वेळेला अर्जुन बोलतो, तन्वी, आवाज बंद कर नाहीतर थोबाड फोडेन. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, फोड ना, फोड थोबाड, मला काहीच हरकत नाही. निदान तुझा हात तेवढा तरी माझ्या गालाला लागेल, निदान तेवढा तरी स्पर्श माझ्या गालाला तुझा होईल. हे ऐकून मात्र सायलीला खूप राग येतो आणि सायली तन्वीच्या सणसणीत कानाखाली मारते आणि तन्वीला बोलते, आत्ताच्या आता इथून चालती पड आणि परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. आणि जर का मला तुझं तोंड दाखवलंस ना तर आयुष्यातून तुला उठवेन, निघ पहिल्यांदा. तेव्हा लगेच प्रिया बोलते, अरे एवढे सगळे कारस्थानं केली तुम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी, अर्जुन तुला माझ्या जवळ आणण्यासाठी, पण तू मात्र हिच्याच पाठीपाठी करतोस. अर्जुन, असं तू का वागतोस? का तुला साधी गोष्ट कळत नाही? अरे जरा विचार कर ना अर्जुन. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मला कसलाही विचार करायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी तुला कोणत्याच गोष्टीमध्ये सहकार्य करणार नाही. आत्ताच्या आता चालती पड. तेव्हा मात्र तन्वी म्हणजेच प्रिया सायलीवरती धावून जाते आणि सायलीला म्हणते, लाज नाही वाटत? अगं बापाचं नाव बदनाम करतेस, बदनाम. अगं जरा विचार कर तुझ्या वागणुकीचा. तू जे काही वागतेस ना ते खूपच चुकीचं वागतेस आणि तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे. खरं सांगायचं तर स्वतःला नीट सुधार, नाहीतर एक दिवस तोंड घशी पडशील आणि अशी काही आपडशील की कधीच स्वतःचा चेहरा दुसऱ्याला दाखवू शकणार नाहीस. आजपर्यंत मी शांत होते, पण आता जर का माझ्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला कायमचं उद्ध्वस्त करेन. तेवढ्यात लगेच मधुभाऊ बोलतात, सायली तू कोणाच्या तोंडाला लागतेस? हिच्या तोंडाला लागायची गरजच नाही. तेव्हा मात्र सायली मधुभाऊंना बोलते, मधुभाऊ एक मिनिट, आज ही माझ्या चांगलीच तावडीत सापडले. आज हिचा मला माज उतरवायचा आहे. कोण समजते कोण ही स्वतःला? प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करते, प्रत्येक वेळेला अर्जुन सरांना माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करते. पण आता जर का माझ्या आयुष्यात लुडबुड केलीस आणि माझ्या अर्जुन सरांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुला मी अशी काही शिक्षा देईन की बस. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, गप्प बस,
आता खूप झालं. आता जर का जास्त शहाणपणा केलास ना तर तुझी अवस्था खूपच बिकट करेल. निघ इथना. तेव्हा लगेच सायली असं बोलल्यावर प्रिया म्हणते, ए सायली, तू कोण सांगणारी मला इथून जा म्हणून? ही चाळ काय तुझ्या बापाची आहे? तेव्हा मात्र सायली बोलते, प्रिया तोंड सांभाळून बोल. तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का? तेवढ्यात कुसुमताईंनी सर्वीकडे तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला असतो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कल्पना, पूर्णाजी सगळ्यांना तो व्हिडिओ दिसलेला असतो. त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते, या मुलीचं करायचं काय? या मुलीला कसं समजवायचं तेच मला कळत नाही. प्रत्येक वेळेला ही मुलगी काही ना काहीतरी उपद्व्याप करतेच. आता हिला तिथे जायची काय गरज होती? हिला माहिती आहे ना अर्जुन सुद्धा हिला साथ देणार नाही. पण आता मात्र बस झालं. आता मात्र मला हिचं काहीच ऐकायचं नाही. आता जे होईल ते होईल, पण लवकरात लवकर हिची लायकी मात्र हिला दाखवायची आहे. आणि लगेच प्रिया अर्जुनला इकडे बोलत असते, अर्जुन चल तू माझ्यासोबत. तेव्हा अर्जुन बोलतो, मी सांगितलं ना नाही येणार म्हणून. अर्जुनचा हात धरून ती त्याला ओढत ताणत नेत असते. तेवढ्यात मात्र सायली प्रियाचा हात धरते आणि तिच्या सणसणीत थोबाडीत मारते. त्यामुळे प्रिया चांगलीच खाली आपटलेली असते. त्याच वेळेला सायली मोठ्याने बोलते, माझ्या नवऱ्याचा हात धरायचा अधिकार नाही तुला प्रिया. आणि परत जर का असा प्रयत्न केलास ना तर आता तर फक्त थोबडवलंय. पुढच्या वेळेला झिंजा उपटत तुला रविराज सरांसमोर नाही आणि त्यांच्या पायावर टाकून तुझा सगळा उपद्व्याप त्यांना सांगेन. आणि तेव्हा मात्र तुझी काय लायकी निघेल ना ती तू बघ. तेवढ्या तिथे कल्पना येते आणि मोठ्यानी प्रिया अशी हाक मारते. त्याच वेळेला प्रियाचं लक्ष कल्पनावरती जातं. त्यावेळेला प्रिया खूपच घाबरते. कल्पना तिच्या जवळ येते आणि तेव्हा ती प्रियाचा हात धरते आणि तिला बोलते, तन्वी तू असं कसं काय वागू शकतेस? तू दारू पेलेस? तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, दिसले का तुमच्या तन्वीचे संस्कार? दिसले का तुमची तन्वी काय लायकीची आहे ते बघितलं का? अहो तुम्ही तर तुमच्या तन्वीला ओळखलंच नाही. खरं सांगायचं तर तुमच्या तन्वीची हीच लायकी. आता बस झालं. आता मला तुमचं काही ऐकायचं नाही. लवकरात लवकर या मुलीला घ्या आणि इथनं चालतं पडा. असं अर्जुन कल्पनाला म्हणतो. तेव्हा कल्पना बोलते, अर्जुन बस झालं. आणि लगेच कल्पना तन्वीच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते, अगं काय हे तन्वी, का तू अशी वागतेस? का तुझ्यामुळे तू आम्हाला स्वतःला तोंड घशी पाडत आहेस? अगं जरा विचार कर ना, तुझ्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय. तेव्हा लगेच तन्वी बोलते, कुणी माझा विचार केला? मला किती त्रास होतो? कुणी माझ्याकडे एकदा तरी लक्ष दिलं? जेव्हा अर्जुन आणि सायली एकत्र लग्न करून राहत होते तेव्हा माझ्या मनाला किती वेदना होत होत्या. याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही ना, मग मी का कोणाकडे लक्ष द्यायचं? मला सुद्धा कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही. आता बस झालं. आता जे होईल ते होईल, पण लवकरात लवकर सर्व काही मला संपवायचं आहे. तेव्हा लगेच कल्पना बोलते, झाली का तुझी नाटकं पुन्हा सुरू? चल बघू इथनं. आणि ती ओढताना तिला घेऊन जाते. तेव्हा मात्र अर्जुन सायलीला बोलतो, वा मिसेस सायली, आज चक्क माझ्या नवऱ्याचा हात धरला म्हणून तिला खडसवलं. कमाल वाटली मला खरंच. तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात, अर्जुन झाला तेवढा धिंगाणा खूप झाला, आता निघ इथून. तेव्हा लगेच सायली बोलते, मधुभाऊ प्लीज, अर्जुन सरांवरती रागवायची काही एक गरज नाही. अर्जुन सर कसे आहेत तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही का अर्जुन सरांचा तिरस्कार करता? मधुभाऊ तुम्ही वयाने मोठे आहात, मी तुम्हाला मान देते, मी तुम्हाला वडिलांच्या जागी बघते, तुम्ही माझे वडीलच आहात. मी तुम्हाला मान देते म्हणून तुम्ही जरा अतिरेकपणा करताय असं नाही का वाटत? मधुभाऊ जरा विचार करा. अर्जुन सरांच्या बाजूने तरी विचार करा. त्यांनी तुमच्या बाबतीत असं काय वाईट केलंय की तुम्ही त्यांचा एवढा तिरस्कार करताय? मला खरंच तुमचं हे वागणं पटत नाही मधुभाऊ. तेव्हा मात्र मधुभाऊ चांगलेच हादरतात, कारण सायलीने सर्व साई समोर मधुभाऊंना चांगलं झापलेलं असतं.
त्याच वेळेला कुसुम सायलीला बोलते, वा सायली वा, आज पहिल्यांदा स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवलास आणि हे बघून मला खरंच खूप भारी वाटलं. मधुभाऊ, तुम्हाला वाईट वाटायची गरजच नाही, कारण आज पहिल्यांदा सायलीने तुमच्याजवळ काहीतरी मागितलंय, त्याचा विचार करा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मधुभाऊ सायली आणि अर्जुनच्या प्रेमाला समजून घेतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.